सामन्याला होती सुरुवात. नवीन गोलंदाजी मार्कवरती कौशिका सज्ज पाहायला मिळेल, तर स्ट्राईक एंडवरती दोन फलंदाज हे नक्कीच शिवांश मांद्रेम संघाकडून कनिष्का स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती साथ देताना भारतीच्या खेळाडूनं या स्पर्धेत एक हाफ सेंचुरी झळकावली. 50 धावा वैयक्तिक ज्यांनी बनवल्यात ते नॉन स्ट्राईक एंडवरती खेळाडू पाहायला मिळतंय. कनिष्का स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवरती भारती, गोलंदाज कौशिका. पहिला चेंडू स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस पाहायला मिळतंय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय चेंडू, उजव्या हाताच्या फलंदाजाला बीट केलंय. धावसंख्येत बदल नाही आहे. धावसंख्येचं खातं हे स्थिरावलेलं पाहायला मिळतंय, ते 0 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू अतिशय सुंदर सुबक टप्पा पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू बहुधा वाईड पाहायला मिळाला आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावसंख्येचा विचार केला तर स्कोरबोर्ड मध्ये नक्कीच भर त्या ठिकाणी आहे ती एका धावेची. अतिरिक्त एकदा वाईडच्या रूपात धावसंख्येत पडलेली भर, धावसंख्या परावर्तित 1 धावसंख्येवरती आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा कौशिका सज्ज पाहायला मिळते. यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू, नक्कीच फटका निघतोय आणि त्यानंतर धावसंख्येच्या खात्यात पुन्हा एकदा 4 धावांची भर ही नक्कीची पाहायला मिळते. माफ करा, 6 धावांची भर. राही, आपल्याला विनंती असेल की आपण कमेंट्री बॉक्सकडे या. आपण ठरताय या सामन्याची प्लेअर ऑफ द मॅच. सन्माननीय सुदेश नाईक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब हा खेळाडू राही हिला दिला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, नक्कीच फटका मारण्याचा प्रयत्न या चेंडूवर देखील पाहायला मिळाला, मात्र बॅटचा बॉलचा हा चेंडू संपर्क चुकतोय आणि त्यानंतर चेंडू विकेट किपरच्या हातात. नक्कीच धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला फटका ऑन साइडला निघालाय. एक पिक केलं चेंडूच्या लाईन लेंथला आणि त्यानंतर डिप्स किवेलच्या डोक्यावरून निघालेला फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकारासाठी डीजे. धावसंख्या 14 धावांवर असताना अजून एक चांगला फटका, यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेनं जमिनीलगत फटका नक्कीच पाहायला मिळतोय आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषा पार धुडकावून लावत असताना स्कोरबोर्डमध्ये देखील 4 धावांची भर टाकत धावसंख्या परावर्तित केली जाते, ती 18 या धावसंख्येवरती. यावेळी टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, काहीसा खाली राहिलेला चेंडू, फटका निघालाय परंतु फटक्याला रोखलंय त्या ठिकाणी मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिनं चेंडूला अडवलं. धावसंख्या 18 धावांवरती. पहिल्या ओव्हरमध्ये, पहिल्या षटकात, पहिल्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी, तब्बल 2 षटकार, 1 चौकार, 2 धावा अतिरिक्त वाईडच्या रूपात आणि स्कोरबोर्ड परावर्तित 18 असा डीजे. सुगंधा गोलंदाजी मार्कवरती, नवीन गोलंदाज नक्कीच पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर भारती.
अर्धशतकवीर नक्कीच पाहायला मिळते या स्पर्धेतील. यावेळेस चेंडू स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस पाहायला मिळतोय. बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क आणि त्यानंतर हा चेंडू 18 धावांवरती स्थिरावलेली धावसंख्या. यावेळेस फटका निघालाय. चेंडू आहे त्या ठिकाणी, फटका निघतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकारासाठी लॉंग ऑफच्या दिशेनं निघालेला फटका. 4 धावा आणि या 4 धावांनी टीमचं टोटल 22 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू, स्लॉक स्वीप ऑन साइडला, दर्जेदार फटका, घुटना टेक, तमाशा देक. 4 धावांसाठी आणि त्यानंतर सीमा रेषेच्या बाहेर चेंडूचं उल्लंघन. धावसंख्या 26 या आकड्यावरती. आक्रमक इरादे हे नक्कीच स्पष्ट केले जात आहेत या मैदानावरती. फलंदाज भारतीच्या बॅटमधून धावसंख्या 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळी पुढे सरसावली फलंदाज, पुढे सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न भारतीनं केलाय, मात्र बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क, ताळमेळ नव्हता. चेंडू जातोय विकेट किपरच्या दिशेनं. एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, स्कोरबोर्ड स्थिरावतोय 26 या धावसंख्येवरती. आतापर्यंत या षटकात भारताच्या बॅटमधून 2 चौकार, 2 चेंडू डॉट. यावेळी स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स हिट, स्टान्स बदललाय. ऑफसाइडच्या दिशेनं फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क, चेंडू डॉट, निर्धाव. धावसंख्या 26. यावेळी चांगला चेंडू, फटका उडवलाय, ऑन साइडला आहे आणि नक्कीच विचार केला या डावातील दुसऱ्या षटकातील 6वा चेंडू म्हणजे दुसऱ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि ही पहिली सिंगल पाहायला मिळते या मैदानावरती. यापूर्वी दोन्ही फलंदाज षटकार चौकारांमध्ये डील करताना आपण पाहिलं या मैदानावर. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 12 चेंडूंचा, धावसंख्या 27 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंडवर कन्विक्षा तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूला फेस करताना. हा चेंडू काहीसा ओव्हर द वेस्ट पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा पाहणं चुकीचं आहे. पंचांचा इशारा निघालाय चेंडू नो असल्याचा, म्हणजे नोच्या रूपात 1 धाव आणि टीमचं टोटल परावर्तित 30 या आकड्यावर. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वळूया मैदानावर. धावसंख्या ही 40 धावा
तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर असताना स्ट्राईक एंडवरती भारती ही फलंदाज. यावेळेस बघा पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील प्ले अँड मिस पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील विकेट किपरच्या हातात पाहायला मिळतोय आणि त्यानंतर चेंडू डॉट नक्कीच पाहायला मिळतोय. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते ती 40 या आकड्यावरती. 1 2 3 4 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. हा चेंडू पाहणं औत्सुक्याचं असेल. रनसाठी धावले दोन्ही फलंदाज. पंचांचा इशारा निघालाय वाईड चेंडूचा, म्हणजे स्क्वेअर चेंडू, एक अतिरिक्त धाव आणि 22ची एकदा पूर्ण केलेल्या फलंदाच्या माध्यमातून एकंदरीत 2 धावा. 42 हा आकडा धावफलकावर पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, नक्कीच फटका उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय, मात्र बॅटचा बॉलचा हा चुकलेला संपर्क, चेंडू विकेट किपरच्या हातात आणि त्यानंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या ही देखील स्थिरावलेली पाहायला मिळतंय. यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू, हा निर्धाव पाहायला मिळालाय. खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या हे नक्कीच पाहायला मिळते ती केवळ 42 या आकड्यावरती शिवांश मांजरेम संघाची. 3 षटकांचा खेळ समाप्त. अंतिम षटकाचा खेळ असेल बाकी. कनिष्का एका बाजूने फलंदाजी करते, दुसऱ्या बाजूने फलंदाज भारती, हे दोन सलामी फलंदाज मैदानात आहेत आणि धावसंख्या ही 42 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला चेंडू, फटका उडवण्याचा प्रयत्न यावेळी देखील पाहायला मिळतोय आणि त्यानंतर नक्कीच केवळ एक धाव ही पूर्ण पाहायला मिळेल या मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती जर विचार केला, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कनिष्का पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती कनिष्का ही फलंदाज नक्कीच पाहायला मिळते. ज्या फलंदाजांना चांगली फलंदाजी केले कनिष्काच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार, तर भारतीनं सुरेख साथ दिली या मैदानावर. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने फटका, यावेळेस फटका फसलाय. ताकद काहीशी अपुरी कमी पडते या मैदानावरती या फटक्यात आणि म्हणूनच हा पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला. फलंदाज कनिष्काच्या रूपात पहिला गडी बाद, गारद डीजे. तीन चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. या 4थ्या षटकातील 4थं षटक, अंतिम षटक हे प्रगतीपथावर असताना गोलंदाज भारतीसाठीचा हा चेंडू नक्कीच पंचांचा इशारा पाहण्यायोग्य असेल. 1 फॉर द ओव्हर, 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून निघालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कनिष्का
यावेळी चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. खोल टप्प्याचा चेंडू, हलकसं अपील पाहायला मिळालंय त्या ठिकाणी. अपील पाहायला मिळत आहे, मात्र दोन्ही फलंदाज या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावांनी टीमच्या टोटल मध्ये पडलेली भर धावसंख्या परावर्तित 46 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. या षटकातील स्ट्राईक एंड वरती जमेची बाजू ती म्हणजे भारतीय फलंदाज अजूनही फलंदाजी करते. नॉट आउट फलंदाजी भारतीच्या माध्यमातून. बॅकफुटला न येता फ्रंट फुटवर जात फटका मारण्याचा प्रयत्न, काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू पुढे सरसावले, परंतु गोलंदाजीची तारीफ करावी लागेल. ही चांगला चेंडू नक्कीच हाताळला जातोय आणि तदनंतर धावसंख्या स्थिरावते 46 या आकड्यावरती. चलते मैदान के ऊपर रनों का पीछा होता हुआ, जो कि 47 रनों का पीछा लगभग 4 ओवर के मुकाबले में 24 गेंदें 47 रनों की आवश्यकता थी। उसमें से पहले 2 गेंदों के ऊपर बने मात्र केवल 1 रन। सलामी के 2 बल्लेबाज मैदान के भीतर। स्ट्राइक एंड के ऊपर खूब कप्तान नजर आते हुए अमीशा। ये पहले गेंद उठाकर खेलने का प्रयास, हवा में गेंद उठी है, फील्डर गेंद के नीचे, और यह पहला झटका बल्लेबाजी करने वाली टीम को, पहला विकेट, पहला खिलाड़ी बैक टू द पवेलियन। डीजे।
आपण पाहतोय भूमिका युथ स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब अश्वेम यांच्या माध्यमातून आयोजित फर्स्ट ऑल गोवा टेनिस बॉल क्रिकेट वुमेन्स टुर्नामेंट या मैदानावरती आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय किरण सावंत सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा या स्पर्धेत. सर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर सालापन्न व्हा. जाऊया टॉस कडे. यानंतर जो सामना कोरगाव या दोन संघांदरम्यानची यानंतरची होणारी मॅच. दोनही संघांना विनंती, दोनही संघाचे कॅप्टन कृपया आपण कमेंट्री बॉक्स कडे टॉस साठी या. यावेळी चांगला चेंडू ऑफसाइड द ऑफ स्टंप, ऑफ स्ट्रीच्या बराच बाहेर फेकलाय. नक्कीच पंचांचा इशारा निघालाय. चेंडू सुवाईर आहे म्हणजे वाईडच्या रूपात मिळाली ती एक धाव आणि या एका धावेनं टीमचं टोटल परावर्तित नक्कीच पाहायला मिळतंय 2 या धावसंख्ये. चेंडू फटका निघालाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत चेंडू करतोय सीमारेषेचं उल्लंघन 4 धावांसाठी, चौकारासाठी. आणि हा पहिला चौकार, पहिला मोठा स्कोरिंग स्ट्रोक या दुसऱ्या इनिंग दरम्यान. धावसंख्या 47 धावांच्या आमरचा पाठलाग करत असताना हा पहिला चौकार, एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 6 धावांवर एका गड्याच्या रूपात, एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्क वरती बदल नक्कीच पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज सोनाली सज्ज पाहायला मिळते. टॉस होतोय या ठिकाणी. चला टॉस साठी दोनही कर्णधार, आपल्याला विनंती की आपण या कमेंट्री बॉक्स कडे. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आले चेंडूवर. नक्कीच चेंडू टिपण्याची संधी होती. चेंडू काही काळ हवेत देखील उभा राहिला, मात्र सुटलेला झेल, मिळालेलं जीवनदान हे प्रतिस्पर्धी संघाला. स्पर्धेचे सर्व सन्माननीय किरण सावंत सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय, नाणेफेक होते. दोनही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. कर्णधार सितारा आणि त्यांच्यासोबत कर्णधार प्रज्ञा. यावेळी चांगला चेंडू फटका निघालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं फील्ड पाहायला मिळालंय. चांगलं सेव्ह आहे. चेंडूला अडवलंय, रोखलंय. धावसंख्येत बदल नाहीये. स्कोरबोर्ड काहीसा बदललाय. मॉर्निंग 11 वुमेन्स संघ टॉस जिंकतोय, निवडतोय प्रथमतः फलंदाजी.
यावेळेस चेंडू हवेत आहे, फटका निघालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात, मात्र चेंडूनं पुन्हा एकदा सीमारेषेचं उल्लंघन केलं या मैदानावरती. वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. नक्कीच आपले आक्रमक इरादे हे स्पष्ट पाहायला मिळत आहेत. आता मात्र यावेळेस फलंदाज सुगंधाच्या माध्यमातून, खरं तर आशा होती त्या ठिकाणी फलंदाज अमिषाच्या माध्यमातून, मात्र पहिल्या चेंडूवरती झेलबाद झाले ती खेळाडू, गोल्डन डकचा शिकार. आणि त्यानंतर टीमचं टोटल या चौकारानिशी 12 या धावसंख्येवरती, 12 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकात गोलंदाज सोनाली आतापर्यंत 6 धावा खर्ची घातले त्या गोलंदाजानं. यावेळी चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आहे. हा चेंडू देखील खूप सुंदर टप्पा पडलाय, चेंडू फिरकी घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर धावसंख्येचा विचार केला, एकंदरीत धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते, ती मात्र केवळ 12 या धावसंख्येवरती. पुढे सरसावल्यानंतर फटका पाहायला मिळालाय, खूप सुंदर फटका, गॅप भेदली त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक धाव अगदी सहजासहजी पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नक्कीच पाहायला मिळाले फलंदाज, पंचांचा इशारा आलाय की चेंडू नो आहे, नोच्या रूपात मिळाली एक अतिरिक्त धाव, नो +1 अशा 2 धावा. आणि या 2 धावांनी टीमचं टोटल परावर्तित 14 या आकड्यावरती. 14 लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा, आव्हानाचा पाठलाग करायचा आहे 47 धावांच्या. अमिषा ही सलामीची फलंदाज माघारी परतली, परंतु त्यानंतर कृतिका ही लेफ्ट हँडेड फलंदाज आणि साथ देताना सुगंधा हे 2 खेळाडू या मैदानावरती, 2 खेळाडू स्ट्राईक एंडवरती. नो चेंडू, फ्री हिटची संधी आहे. फुलटॉ चेंडू ऑन साइडला, फटका निघालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र क्षेत्ररक्षकाला बीट केलं या ठिकाणी फलंदाजानं. फिल्डर अर्पिता बहुधा पाहायला मिळते त्या ठिकाणी चेंडूवरती येण्याचा भरघोस प्रयत्न, मात्र या चेंडूवर धावसंख्येत पडलेली भर, धावसंख्या देखील परावर्तित पाहायला मिळते, ते 18 धावांवरती. नक्कीच जी जबाबदारी खरं तर कर्णधाराच्या खांद्यावरती होती, 1 लेफ्ट, ती जबाबदारी कृतिका आणि साथीचा फलंदाज सुगंधा ही 2 फलंदाज पार पाडताना या मैदानावरती. स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँडेड फलंदाज, खोलवर टप्प्याचा चेंडू, स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर काहीसा हरकत करणारा चेंडू बाहेरच्या दिशेला वळतोय आणि त्यानंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते, ती 18 धावांवरती. बारा चेंडू विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. 29 रन्स स्टिल रिक्वायर्ड नाउ इन रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. गोलंदाजी बारकोड गोलंदाज कनिष्का पाहायला मिळते. अकुटबेदा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला, बॅटचा स्पर्श केला चेंडूनं, एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न अवधी प्राप्त होता, परंतु हा चेंडू नक्कीच काहीसा स्थिरावलेला पाहायला मिळतोय. अकुटबेदा चेंडू, यावेळेस शॉर्ट आंबुलचा फटका या चेंडूवर निघालाय आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. डीजे सुरेख फटका षटकारासाठी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जरी डॉट चेंडू राहिला तर त्यानंतर षटकार. एकंदरीत धावसंख्या ही नक्कीची पाहायला मिळते, ती 24 धावा. त्यानंतरचा हा चेंडू बहुधा निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत बदल नाही आहे. स्कोरिंग बुकमध्ये आमच्यासोबत आजच्या दिवशी जोडले जात आहेत
धीरज पालियेकर यांचं देखील चांगलं गुणलेखन आपण पाहतोय. सतत tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण, स्पर्धा लाईव्ह पाहण्याची संधी आणि यावेळेस इनसाइड आउटचा फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळतोय. एक सुरेख फटका नेत्रदीपक पाहायला मिळाला. या 4 धावांनिशी चौकारानिशी टीमच्या टोटल मध्ये पडलेली भर. धावसंख्या परावर्तित 28 धावसंख्येवरती समीकरण नक्कीच काहीसं बदललेलं पाहायला मिळतंय. 46 धावांच्या आवाराचा पाठलाग करताना विजयाचं समीकरण जर बघितलं तर आता विजयासाठी 19 धावांची असेल आवश्यकता. माफ करा, 47 धावांचं आव्हान. यावेळेस अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका. याही वेळेस चेंडूने सीमारेषा गाठली. चेंडू करतोय सीमारेषेचं उल्लंघन आणि त्यानंतर या षटकाचा विचार केला. धावसंख्येत तब्बल 2 षटकार, 1 चौकार, 2 सिक्सर, 1 4 आणि एकंदरीत धावसंख्या 34 या आकड्यावर आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 13 धावा मात्र असतील विजयासाठी आवश्यक. नक्कीच मोरजाय वॉरियर्स मोरजिम संघाचा खेमा जर बघितला तर काहीसा खुश पाहायला मिळतो. या मैदानावरती कमबॅक करणारी फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते आणि म्हणूनच मोरजिम संघाचा खेमा खुश पाहायला मिळतो या मैदानावर. यावेळेस देखील आखूड टप्प्याचा चेंडू, फटका हवेत आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. अर्पिता पाहायला मिळते चेंडूवरती. फुटवर्कच्या सहाय्याने कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या पोहोचले 38 धावांवर. विजयासाठी आता मात्र आवश्यकता असेल 9 धावांची. चेंडू आहेत 6 चेंडू, विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका उडवलाय. चेंडू हवेत आहे, फिल्डर चेंडूच्या खाली आलाय, परंतु नक्कीच चेंडूवरती झेल टिपण्यापासून काहीशी दूर राहते आणि म्हणूनच फील्डचा विचार जर केला तर क्षेत्ररक्षणाचा विचार केला. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय तो 1 धावेचा आणि या 1 धावेने धावसंख्या पोहोचते 39 या आकड्यावरती. पाच बॉल 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पूर्तता पूर्ण केली जाईल का या ठिकाणी फलंदाज सुगंधाच्या माध्यमातून. डावाचं चित्र काहीसं बदलवलंय सुगंध या खेळाडूनं. पुलटॉस चेंडू ऑन साइडला, बिग हिट, कडा प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमा रेषा बाहेर षटकारासाठी. षटकार समीकरण 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. यावेळी देखील चांगला फटका, बॅक फुटला गेल्यानंतर फटका निघालाय. एक धाव तर अगदी सहजासहजी पूर्ण केले. दुसऱ्या धावेकडे वळलीत पावलं, हिट पाहायला मिळाले, मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि जी आवश्यकता होती ती आवश्यकता पूर्ण केले मोरजिम संघानं. हा सामना आपले नावे केलाय आणि या सामन्यात चांगली फलंदाजी गोलंदाजी ज्या खेळाडूने केली ती खेळाडू ठरते या सामन्याची मॅन ऑफ द मॅच. सुगंधा तिच्या बॅटमधून आपण तब्बल 3 फटके षटकार पाहिले, 3 चौकार पाहायला मिळाले. जिच्या बॅटमधून वैयक्तिक
35 धावांची खेळी 35 नॉट आउट ज्या खेळाडूंना बनवली आणि गोलंदाजीत दुसऱ्या षटकात आपल्या संघाकडून गोलंदाजी करत असताना ज्या खेळाडूंना चांगली गोलंदाजी करताना मात्र 9 धावा खर्ची घातल्या होत्या ती गोलंदाज ठरते या सामन्याची माफ करा